ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मिरजेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहवालानुसार देशभरात घर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे। याच पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, माजी सैनिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे एका टेम्पोवर उभारण्यात आलेला मलखांब, त्यावर खेळाडूंनी तब्बल 1.5 तास विविध कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि एक अनोखे देशभक्तिमय वातावरण निर्माण केले। या रॅली दरम्यान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते की घर घर तिरंगा आजपासून 15 तारखेपर्यंत आपण सर्वांनी आपल्या घरावर लावायचा आहे। या रॅलीत माजी सैनिक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठा उत्साह दाखवला। राष्ट्रप्रेम असंच वाढत जाऊया। आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण मिरज शहर दुमदुमून गेले होते। यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत ढंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य अस्मिता होनमोरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई खाडे, रसिकाताई खाडे, राजेंद्र नागरगोजेसर यांच्यासह भाजपचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आज भारतवर्ष घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संदेश दिला खाली। त्या पद्धतीनं आज महत्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिले, विनंत्या केलेत। आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे। आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज संपन्न झाली। त्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, मकरंद देशपांडे असतील, शेट्टी असतील, औरंगाबाद असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आपले आमचे अध्यक्ष आहेत अण्णा, असे सगळे बरेच सगळ्यांची नावं घेतल्या, सगळे इथे उपस्थित राहिलेले आहेत। माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथे उपस्थित दाखवते आहे। राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं। त्या उद्देशानं ही रॅली, भव्य रॅली आज इथं संपन्न झाली। आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता। मलखांबच्या मुलांनी 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे वेगळं वातावरण तयार केलं। त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो। सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते बंधू बहिणींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माजी सैनिकांना, सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण हा रॅलीची शोभा वाढवली। असंच प्रेम, राष्ट्रीय प्रेम असंच वाढवत जाऊया म्हणून मी आपल्याला विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।